टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। शरद पवार गटांच्या अत्यंत प्रामाणिक आणि ऊर्जावान नेत्या जिल्हा परिषदेच्या सभापती उज्ज्वलाताई बोडारे आणि 18 सरपंच आणि 90 ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोठ्या प्रमाणावर सदस्य आज समीर मेघे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे। नागपूर जिल्ह्याकरता हा दिवस फार आनंदाचा आहे। उज्ज्वलाताई बोडारे एक सक्षम नेतृत्व आज भाजपमध्ये आले आहेत। याचा किती फटका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला बसेल आणि हा मोठा फटका राष्ट्रवादीसाठी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये एक मोठा विजय हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला होईल। कारण जी काही मतं विधानसभा निवडणुकीमध्ये रमेश बंग साहेबांना हिंगणा विधानसभेत मिळाली होती, ती सर्व मतं म्हणजे इतका मोठा मताचा गठ्ठा आज भाजपमध्ये ॲड झालेला आहे। आणि केवळ मताकरता नाही तर उज्ज्वलाताई बोडारे या प्रामाणिक कार्यकर्त्या, संघटनेच्या कार्यकर्त्या आहे, यांचा उपयोग संघटनेला होईल आणि मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचा विचार हा समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल, याकरता त्यांनी या ठिकाणी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे। उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना साथ घेतली, कारण सोशल मीडियामध्ये त्या दोघांचा एक फोटो त्यांनी जो आहे तो शेअर केलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलेलं आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे। माननीय राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी यांनी जर त्यांची युती केली तर त्यांचा तो अधिकार आहे। शेवटी महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत युती करायची, कशी करायची, हा त्यांचा विचार आहे। त्यांची युती होत असेल तर आम्हाला काही प्रश्न नाही आहे। शेवटी आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे, त्यांना त्यांचा पक्ष मजबूत करायचा आहे, त्यामुळे त्यांच्या युतीवर मी काही बोलणार नाही। काल शरद पवार असे बोलले की पहलगाममध्ये हल्ला झाला, याआधी देखील अनेक हल्ले झाले, मात्र हिंदू मुस्लिम झाला नाही, यावेळेसच हिंदू मुस्लिम का होता? शरद पवार साहेबांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, किमान त्यांनी असे वक्तव्य करू नये की जरा त्या पर्यटकाला विचारा ना ज्यांच्या घरचा जीव गेला, काय त्या आतंकवाद्यांनी बोलून त्यांच्या घरचा जीव घेतला आहे। पवार साहेबांनी त्यांच्या जखमेवर मीठ तोडू नये। म्हणजे इतका मोठा राष्ट्रावर आघात झाला, 28 परिवार छत्र निघून गेलं आणि जेव्हा त्या गोळ्या मारल्या तेव्हा त्या परिवाराला काय काय विचारलं गेलं, जरा एका तरी परिवाराशी शरद पवार साहेब भेटले आहेत का? एका तरी परिवाराशी शरद पवार साहेब भेटल्या का? विचारलं का त्यांना काय झालं नेमकं? या ठिकाणी असं मताच्या लागून चालण्याकरता राजकारण करतील शरद पवार साहेब असं मला वाटत नाही, करू नये। शिंदे सेनेचे संजय गायकवाड यांनी पोलीस कार्यक्षम आहे अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे, कसं पाहताय? नाही, मला असं वाटतं की त्यांनी जरा समजून घेऊन नंतर बोललं पाहिजे। मला ते काय बोलले हे माहिती नाही, पण अशा घटनामध्ये कोणी आपल्या मतांना तार तोडू नये। तिथे मोठ्या मोठ्या एजन्सी काम करतात आहे, त्या एजन्सीचं फोकस डायवर्ट होऊ नये याकरता एजन्सीला डिमॉरलाइज करू नये। ज्या एजन्सी अशा घटनामध्ये काम करतात त्यांचं मनोधैर्य वाढवलं पाहिजे। संपूर्ण देशाने अशा एजन्सीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि मुख्य आरोपीला शोधून जो मास्टर माइंड आहे, मारणार तर आहे पण मास्टर माइंड कोण आहे याला त्या ठिकाणी शोधलं पाहिजे। याकरता पूर्ण देश हा आपल्या संस्थेच्या, आपल्या तिथे ज्या काही संस्था काम करतात आहे, CBI काम करत असतील, NIA काम करत असतील, अजून ज्या ज्या संस्था त्या ठिकाणी काम करत आहे पोलिसांच्या, त्यांच्या पाठीशी आपण महाराष्ट्र देश उभा केला पाहिजे। संजय गायकवाड त्यांनी स्वतःच्या झालेला हल्ला आणि सुपारी जसे नवीन कायदे आले तर वसुली सुरू होते अशा अनुषंगाने बोलले ते। नाही, मला माहिती नाही काय बोलले संजय गायकवाड, काय बोलले याच्याबद्दल मला त्यांचा बघितल्याशिवाय बोलता येणार नाही। मी देशाचं बोलतो आहे। देशामध्ये अशा घटना ज्या झाल्या आहेत, आज 28 लोक मारली गेली, देश आज पूर्ण दुःखामध्ये आहे। अशा वेळी मात्र तिथल्या एजन्सीबद्दल कोणी बोलू नये, त्यांना पाठबळ दिलं पाहिजे। पाकिस्तानी नागरिकांना परत त्यांच्या देशामध्ये पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, कधीपर्यंत राज्याच्या जवळपास पूर्ण? नाही, माननीय प्रधानमंत्री आणि आमच्या केंद्र सरकारने डेडलाईन दिली आहे। हा भारत देश सोडावाच लागेल। या भारत देशामध्ये जो आश्रय मिळतो तो आश्रय या भारत देशात मिळू नये आणि या भारत देशामध्ये राहून पाकिस्तानचा जय जयकार करणे, या देशामध्ये जेव्हा पाकिस्तान जिंकतो तेव्हा इकडे फटाके फोडणे, अशी जे वृत्ती या ठिकाणी या देशामध्ये ही मोडून काढली पाहिजे, कंबरडं मोडून काढलं पाहिजे।
पाकिस्तान जिंकल्यानंतर भारतामध्ये झेंडे फडकणे पाकिस्तानचे हे भारताला मान्य नाही। म्हणून माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी पाकिस्तान के लोग चले जाओ ही जी भूमिका घेतली महत्त्वाची आहे। आज तुम्ही जे फडणवीस यांच्या बाबतीत वक्तव्य केलं होतं, मी तुम्हाला सांगतो त्यांचे काही कुठेही तारतम्य नाही। कोणी काही बोलतं, कोणी काही सांगतं, कुणाला मान्य आहे सकाळी 9 वाजतापासून उठल्यानंतर अशा खोचक टीका राज्याला मान्य आहे? राज्याच्या 14 कोटी जनतेला काय पाहिजे आहे? सुरक्षित आयुष्य पाहिजे। जनतेची मालमत्ता सुरक्षित ठेवणे, जनतेला सुरक्षित ठेवणे ही प्रायोरिटी सरकारची आहे। जनता सुरक्षित राहिली पाहिजे, त्याकरता जनतेला सरकार निवडून दिला आहे आणि जनतेला विकास पाहिजे आहे। टोमणेबाजीवर काही मतलब नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने 14 कोटी जनतेने देवेंद्र फडणवीस सरकार आणलेलं आहे, जे विकसित महाराष्ट्राचं सरकार आहे। आणि त्यामुळं मला असं वाटतं आता सकाळच्या या बोलण्यावर फार काही मला विचारत नका जाऊ किंवा महाराष्ट्राला विचारत नको जाऊ। महाराष्ट्राने सकाळचं 9 वाजताचं बोलणं आता टाळलेलं आहे, ते TV बघत नाही आणि मी तर बिलकुल बघत नाही। राहुल गांधी यांनी जे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत वक्तव्य केलं होतं काल, त्या बाबतीत हायकोर्टाला फटकारलेला राहुल गांधी। खरं तर माझ्या तोंडातून एवढे वाईट शब्द निघतात आहे, पण मी थांबवले आहे। राहुल गांधींनी जरा समज घेतली पाहिजे। काळ्या कोठडीमध्ये ज्या स्वतंत्रवीर सावरकरांनी संपूर्ण आयुष्य दिलंय आणि आमच्यासारख्या लोकांना, देशाला, विश्वाला प्रेरणा दिली, अशा स्वातंत्र्यवीर सावरकराबद्दल त्यांची निंदा करणे, त्यांना महाराष्ट्रात येऊन वाईट पद्धतीने बोलणे आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना साथ देणे। उद्धव ठाकरेंनी जेव्हा जेव्हा राहुल गांधींनी अपमान केला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरे राहुल गांधीच्या पाठीशी उभे राहिले आणि उद्धव ठाकरेच नाही, आदित्य ठाकरेंनी शेगावमध्ये मिठी मारली राहुल गांधीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला म्हणून। आज सुप्रीम कोर्टाने फटकारला आहे। आता तरी राहुल गांधीच्या डोकं ठिकाणावर येईल की स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय आहे। सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे। राहुल गांधींनी या ठिकाणी खरं तर महाराष्ट्राची, देशाची माफी मागितली पाहिजे, देशाची माफी मागितली पाहिजे, महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे। स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलणं काय माहिती आहे तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर? आणि त्यामुळे मला असं वाटतं देशाची माफी मागितली पाहिजे राहुल गांधींनी। मुख्यमंत्री राहिले पाहिजे देवेंद्रजी असं आपण काल म्हणाले होते। एकनाथ शिंदेजींनी हात जोडून त्यांना शुभेच्छा दिल्या। असं आहे, आम्ही याच्यामध्ये भावना काय आहे? काल मला एका काँग्रेसच्या नेत्याने विचारलं की तुम्ही मुख्यमंत्री झाले पाहिजे, हे झाले पाहिजे, ते झाले पाहिजे। त्यावर मी म्हटलं की माननीय आमचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे सरकार उत्तम सरकार आहे। महाराष्ट्र विकसित करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केला आहे आणि विकसित महाराष्ट्राकरता 2034 पर्यंत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी असावे आणि आम्ही सोबत आहोत ना। ज्याच्या आतापर्यंत एकनाथजी होते, आम्ही सर्व सोबत आहोत। शेवटी विकसित महाराष्ट्र महत्त्वाचा आहे। एकनाथजी असो, मी असो, अजितदादा असो, देवेंद्रजी असो, आम्ही सर्व, आमचं सरकार या महाराष्ट्रात पुढचे 15 वर्ष आले पाहिजे। या महाराष्ट्राचं आमचं सरकार हे विकसित महाराष्ट्राकरता काम करण्याकरता काम करतो आहे। म्हणून या ठिकाणी आमच्या सर्वांच्या भावना अशा आहेत की महाराष्ट्रात पुढचे 15 वर्ष महायुतीचं सरकार आलं पाहिजे। त्याकरता आम्ही सर्व काम करताय। एकनाथजी करताय, अजितदादा करताय, देवेंद्रजी करतायत आणि शेवटी एक मुख्यमंत्री असतो। आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेतच आणि विकसित महाराष्ट्र करण्याकरता निघाले आहेत। बघा, आज 15 लाख करोड रुपयाचं इन्व्हेस्टमेंट, 15 लाख करोड रुपयाचं इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रात आणण्याचं काम देवेंद्रजींनी केलं। यापूर्वी एकनाथ शिंदेजींनी केलं, पण आज 15 लाख करोड रुपये महाराष्ट्राला देवेंद्रजींनी आणले आहेत, ज्यामध्ये संपूर्ण चांद्यापासून बांद्यापर्यंत उद्योगाचा विकास होणार आहे। खरं तर विकसित महाराष्ट्र पुढे जातो आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये आम्हाला सर्वांना विश्वास आहे। देवेंद्रजी उत्तम मुख्यमंत्री आहेत, एक पारदर्शी गतिमान मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जावा ही भावना आहे। काही लोकांना त्यांचं दिल्लीचं नेतृत्व अपेक्षित आहे, त्याच्यातच तुमचं वक्तव्य। महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्रजी महाराष्ट्रच पाहिजे आहे। विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे। मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्रजी, डबल इंजिन सरकार, सोबतच एकनाथजी आणि अजितदादा, आम्ही सर्व मिळून हा महाराष्ट्र पुढे नेऊ। स्थानिक स्वराज्य संस्था असेल, महामंडळ असेल, कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या कधी होणार? कार्यकर्ते आता 31 तारखेपर्यंत आमचा संघटन पर्वाचा 30 तारखेपर्यंत आमचे जिल्हाध्यक्ष गठीत होतील। आमचे 1280 मंडळ अध्यक्ष गठीत झाले आहेत
आता आमचे जिल्हाध्यक्ष होतील मे महिना आणि जून महिना, हे 2 महिने आम्ही आता राज्य सरकारचे 108 मंडळ आहेत, महामंडळ आहेत, 765च्या वर राज्यामध्ये शासकीय सदस्य आहेत वेगवेगळ्या मंडळावर, जिल्हास्तरीय 37 कमिटी आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुकास्तरीय 27 कमिट्या प्रत्येक तालुक्यामध्ये, साधारण महायुतीमधले 3000, 4000, 5000 प्रमुख कार्यकर्ते विविध पदावर येऊ शकतात. याकरता मी माननीय सुनील तटकरेजी, माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय अजित पवारजी, माननीय आमचे शंभूराजे देसाईजी, उदय सामंतजी, मी आणि आमचे रवी चव्हाणजी, आम्ही सर्व बसणार आहोत. ह्या 2 महिन्यामध्ये मात्र मे आणि जून महिन्यामध्ये सर्व शासकीय समित्या, मंडळं आमच्या केंद्राच्या भाजपच्या परवानगीने आम्ही करणार आहोत. पहलगामच्या घटनेवर नितेश राणेंनी संताप व्यक्त केला. ज्या पद्धतीने धर्म विचारून भारतीयांना मारलं, तशाच पद्धतीने धर्म विचारून तुम्ही खरेदी करा अशा पद्धतीने नाही, मला वाटतं की थोडा आता जोपर्यंत थोडा आक्रोश आहे मनामध्ये इतक्या मोठ्या घटनेचा, त्यामुळं काही विधानं केले असतील ते मी बघतो.